राज्य सरकारनं मागील आठवड्यात जारी केलेल्या जीआरवरून सामनातून जोरदार टीका करण्यात आली। सरकारच्या तिजोरीवर अखेरचा हात मारण्यासाठी खोके सरकार झपाट्यानं कामाला लागलं, एवढाच या होलसेल शासन निर्णयांचा अर्थ आहे, अशा शब्दात सामनातून सरकारवर हल्लाबोल करण्यात आला। दरम्यान सामनामध्ये नेमकं काय म्हणण्यात आले आपण जाणून घेऊया। एरवी अत्यंत संथगतीने होणाऱ्या शासन निर्णयांच्या फायलींचा लांबलचक प्रवास गेल्या आठवडाभरात मात्र अचानक विद्युत गतीने झाला। निधी ओढबाडण्यासाठी गेल्या आठवड्यात थोडके नव्हे तब्बल 730 शासन निर्णय झटपट काढण्यात आले। लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शासन निर्णयांचा हा जो झपाटा सेल मिंदे सरकारने मांडला तो पोरखेळच म्हणायला हवा। अर्थात बहुतांश शासन निर्णयांचा मामला हा निधी वाटपाशी म्हणजेच खोक्यांशी संबंधित होता। त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर अखेरचा हात मारण्यासाठी खोके सरकार झपाट्यानं कामाला लागलं, एवढाच या होलसेल शासन निर्णयांचा अर्थ आहे। गेल्या 5 दिवसात तब्बल 730 जीआर अर्थात शासन निर्णय सरकारने जारी केलेत। या 730 जीआर मध्ये प्रत्यक्षात महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे निर्णय किती आहेत आणि सरकारमधील मंत्री-संत्री आणि सत्तारूढ आमदारांचे चांग भलं करण्यासाठी काढण्यात आलेले शासन निर्णय किती आहेत हे तपासून पाहावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।